हाय गाईज, जय श्रीराम. तर मी आता आली गच्चीवर. 2 दिवसापूर्वी सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की आमच्या घराचं किती बांधकाम झालं आहे. तर आता मी तुम्हाला आजचं बांधकाम दाखवते. आज ते कामगार थोडे लेट आले, 10 वाजता आले, पण आज जास्त त्यांच्यासाठी काम नव्हतं. तर ही जी भिंत आहे ना, ती एकच भिंत त्यांनी बांधली आणि लँटर ते केलं आहे त्यांनी. तर आता दादूचे पप्पा आले गच्चीवर पाणी द्यायला नेहमीसारखं. तर दाखवते मी तुम्हाला दादूचे पप्पा आमच्याकडे. हे पहा, दादूची पप्पांची ड्युटी आहे. रोज संध्याकाळी सकाळी न विसरता पाणी देतात भिंतींना. ते सांगतात की भिंतींना पाणी देणं जास्त महत्त्वाचं असतं, कारण की जेवढं पाणी देणार तेवढ्या भिंती पक्क्या होतात असं त्यांचं मानणं आहे. काय दादूचे पप्पा, बरोबर? हां, तुम्ही नेहमी असंच बोलतात ना, जेवढं पाणी देऊ तेवढ्या पक्क्या होतील त्या भिंती. आज दिदू काही आली नाही आहे आमची पाणी द्यायला, ती जरा खेळायला. काल दादूच्या पप्पांना अक्षरशः बरं वाटतच नव्हतं, बिलकुल झाली होती त्यांना आणि त्यांचं अंगही दुखत होतं. तर काल रात्री दादूने आणि दिदूने पाणी. गाईज, जय श्रीराम. आजचा माझा ब्लॉग आहे घरावरच. आमचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि वरती एक हॉल, किचन असे आम्ही 2 रूम काढले आहेत. तर त्याचं कन्स्ट्रक्शन अर्ध झालेलं आहे. त्या रविवारी स्लॅब टाकला गेला आमचा. तर स्लॅब टाकल्यानंतर 14 दिवस बांधकाम बंद राहतं. आणि ह्या 14 दिवसात तुम्हाला जो स्लॅब तयार केलेला आहे त्याच्यावर 14 दिवस तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम तुम्हाला पाणी द्यायचं आहे. पाणी देणं सर्वात महत्त्वाचं आहे. स्लॅब झाला म्हणजे त्याच्यावर पाणी टाकणं सर्वात महत्त्वाचं काम आहे. जर पाणी प्रॉपर मिळालं नाही तर स्लॅब कच्चा होऊ शकतो. स्लॅबची मजबूती कमी होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्हाला पाणी टाकणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला सगळं आता माझं जेवढं पण बांधकाम झालेलं आहे त्या घराचं मी तुम्हाला आता दाखवणार आहे, काय काय कंप्लीट केलं आहे त्यांनी. हा बाहेरून बघा पहिली, ही किचनची खिडकी दिसते. ही जी एवढी भिंत दिसते, ही छोटी खिडकी आहे, ही बाथरूमची आहे. आणि ही जी खिडकी आहे मोठी, ही किचनची खिडकी आहे, बरोबर. आणि मी बाहेरूनच करते. हा जो एवढा पॅसेज आहे हा बाहेरचा आहे. इथं खाट ठेवली आमची. तर वरती दादू आहे. वरती दादू स्लॅबला पाणी देतो आहे. ही आमची पाण्याची टाकी आहे. वरती दादू स्लॅबला पाणी देतो आहे. आणि मध्ये ॲक्च्युली अंधार झाला आहे, आता संध्याकाळ झाली, त्याच्यामुळे प्रॉपर दिसतं की नाही मला माहिती नाही. आणि आता हा जो एवढा पॅसेज आहे, ही गॅलरी आमची गॅलरी आहे. स्लॅब जेव्हा टाकतात ना काहीच, तेव्हा हे अशा छोटे छोटे बांबूच्या सारखे दिसतात नाही लागतात, हे असे लावावे लागतात. ते बघा वरती स्लॅब आहे. एक दिवस तर आम्हाला त्या सळ्या असतात ना त्यांची जाळी त्यांनी तयार केली. पहिले हे पत्रे आहेत ना, हे पत्रे दिसतात ना तुम्हाला, हे पत्रे बसवावे लागतात, फिक्स करावे लागतात. आणि त्याच्यावर लोखंडाची जाळी असते, ते हळूहळू म्हणजे अशी बनवतात ते जाळी. तर ती जाळी त्याच्यावर आहे आणि जाळीवर स्लॅब टाकलेला आहे सिमेंटचा. असं स्टेप बाय स्टेप करावं लागतं. हा एवढा जो तुम्हाला दिसत आहे हा आमचा हॉल आहे. आणि मला आता तिथे ॲक्च्युली जाता येत नाही आहे, खूप पाणी आहे तिथे. तिकडे जो डोअर आहे तुम्हाला दिसत असेल प्रॉपर, तिकडे टॉयलेट आणि बाथरूम आणि किचनचं बांधकाम तर खूप छान केलं आहे त्यांनी. दादू, मोटर बंद झाली. ओके, हां, लाईट गेली. दिदू बंद करून दे बटन, लाईट आल्यावर परत लाव. तर गाईज, असं आमचं बांधकाम झालेलं आहे. हा स्लॅब टाकून आम्हाला झाले. आता हा 4था दिवस आहे स्लॅब टाकून झाला आहे. तुम्हाला वरती दादू दिसत असेल बघा, दादू पाणी देते. सगळीकडे पाणी व्यवस्थित आहे की नाही ते चेक करतो आहे तो. 2-3 दिवस तर आमचे असेच गेले. त्यांनी कॉलम व्यवस्थित टाकलेले नव्हते स्लॅबवर. ते छोटे छोटे कॅरी बनवावी लागते. कॅरी म्हणजे काय, पाणी जमा राहणं महत्त्वाचं आहे. कॅरी म्हणजे तिथे पाणी जमा राहतं. आपण पाणी टाकतो ना स्लॅबवर, तिथे ते पाणी व्यवस्थित जमा राहतं. आणि या दिवसात तर काहीच तुम्हाला सांगू का, गरमी इतकी आहे ना, तर पाणी पण लगेच हे होतं आहे. काहीच दिसते का तुम्हाला? मला काही वरती चढता नाही होत आहे त्याच्यामुळे. आणि वरती चढली म्हणजे मला खाली उचल, त्याच्यामुळे मी वरती चढतच नाही आहे. मला वरती नाही चढता येते. आणि मी ॲक्च्युली साडी पण नेसते, साडी मला जमणार नाही, मग मी इथूनच शूटिंग होते. तर दादूचे पप्पा तर नाही आहे. दादूचे पप्पा गेले आहेत बाहेर बिझनेससाठी. तर मग दादूच देतो आहे सकाळ संध्याकाळ. त्याचं सकाळी कॉलेज पण असतं, त्याच्यामुळे तो लवकर उठतो आहे सकाळी. आणि सकाळी लवकर उठून मग पहिले वरती तो येतो आणि पाणी देतो. आणि आता कॉलेजवरून जस्ट आला आणि परत तो पाणी द्यायला वरती आला. खूपच लक्ष देतो आहे गाईज, माझं खूप लक्ष देतो आहे. कारण की आता व्यवस्थित जर लक्ष नाही दिलं ना गाईज, तर हा स्लॅब मग गळेल. मग नंतर पावसाळा सुरू होईल, मग कदाचित मग तो गळू पण शकतो. त्याच्यामुळे आता आम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
आम्ही अक्षरशः एवढ्या कडक उन्हात पण आम्ही चेक करायला येतो गाईज. असं आमचं एवढं झालेलं आहे बांधकाम. पुढे काय काय नाही मी तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये सांगेलच. दादू वरतून व्हिडिओ करणारच आहे स्लॅबचं, कसं असतं काय कसं पाणी हे करायचं तो करणारच आहे. तर मी तुम्हाला भेटते नंतर. बाय.